नमस्कार मंडळी, चला तर आज आपण बनवूया गावरान पद्धतीचं चमचमीत आणि झणझणीत असं खारं वांग. जसे आपले आजी वगैरे बनवायचे ना, त्या पद्धतीने आपण बनवणार आहोत. तर यासाठी मी इथे घेतलेले आहेत पाव किलो वांगी आपल्याला काटेरी असे बघून घ्यायचे आहेत. आणि मग ते असं शेंडा असतं ना, ते आपल्याला अर्धवट कापायचं, म्हणजे अर्धा कापायचं आहे. तुम्ही पूर्ण कापलात किंवा ते वरचं तुम्हाला पार्ट पाहिजे नसेल तर तुम्ही कापू शकता, पण ह्याने अजूनच खाऱ्या वांग्याला चव येते. तर हे असू द्या, पूर्णपणे कापू नका. मी थोडंसं याचं वरचं शेंडा कापलेला आहे. आता हे आपण मधून असं कापणार आहोत, 4 पार्ट करणार आहोत. हे तुम्ही पाहू शकता. मी याप्रमाणे फक्त तुम्हाला सुरी जरा सांभाळून कट करायचं आहे. हे कसं थोडं खाली कापता येणार नाही, किंवा आपण विळी असते ना, विळीवरती प्रॉपरली आपल्याला कापता येतं. आता इथे आपण बघून घ्यायचं याच्यामध्ये कीड वगैरे आहे का. आपण हे कट करण्या अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मगच कट करायचं आहे. आणि मग कट करून झाल्यानंतर पाण्यात ठेवायचं आपल्याला, नाहीतर ते काळपट होतील. तर इथे आपल्याला वाटण तयार करायचं आहे, पण त्याआधी आपल्याला लागणार इथे आहे शेंगदाणे. मी घेतलेले आहेत अर्धी वाटी, पांढरे तेल घेतलेले 1 टेबलस्पून, आणि इथे सुक्का खोबरा घेतलेला आहे 2 टेबलस्पून. तुम्ही त्याच्या जागी ओला नारळ घेतलात तरी चालेल, पण तो किसून घ्या. आणि आता हे आपल्याला शेंगदाणे आणि तीळ थोडे भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थितपणे, आणि मंद आचेवरतीच भाजून घ्या, नाहीतर ते वरून भाजले जातील पण आतमध्ये कच्चे राहतील. आता हे भाजून झाल्यानंतर मग आपले शेंगदाणे आता भाजून झालेत. आता ह्याच्यामध्ये आपण तीळ घेणार आहोत भाजायला. तीळ पण आपल्याला मंद कमी आचवरतीच भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला इथे सुक्का खोबरं भाजून नाही घ्यायचं आहे, फक्त हे 2 शेंगदाणे आणि पांढरे तीळच भाजून घ्यायचे आहेत. आणि हे भाजून झाल्यानंतर शेंगदाण्याचे टरफली आपल्याला काढून घ्यायचे, म्हणजे छिलका त्याचा काढून घ्यायचा आहे. आणि सुका नारळ जो किसून घेतलेला आहे तो, आणि हे तीळ आणि शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर आपल्याला हे थंड करून मग हे मिक्सर ग्राइंडमध्ये थोडीशी अशी जाडसर अशी पावडर करून घ्यायची आहे. थोडं हलवून घ्या, मिक्स करून घ्या व्यवस्थित, आणि मग याची पावडर तयार करा. हे तुम्ही पाहू शकता. याची आपली पावडर तयार झाली. ते एका साईडला ठेवूया. आणि याच मिक्सर ग्राइंडमध्ये आपण आता हिरव्या मिरच्या आणि लसूण आणि अद्रक आणि त्याचबरोबर कोथिंबीर मी घेतलेली, अशी मूठ भरून कोथिंबीर घेतलेली आहे. आणि जर तुम्हाला हे ग्राइंड होत असेल तर थोडंसं पाणी 2 टेबलस्पून असं टाकू शकता. आता हे ग्राइंड झालेलं आहे. तर याच्यामध्ये मी हे जे आपण शेंगदाणा तीळ वगैरे पावडर केली ती पण टाकणार आहोत, म्हणजे एकजीव करून एकदा फिरून घेऊया. आता हे एकजीव झालेलं आहे, एकदाच आपण फिरून घेतलं आहे, पण जाडसर ठेवायचं आपल्याला, म्हणजे ते त्याचा मसाला खूपच टेस्टी लागतो बनल्यानंतर आपलं जे खारं वांग तयार होतं तेव्हा. आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई तापल्यानंतर मग 2 टेबलस्पून ऑइल टाकलेलं आहे. आणि मग हे जे वांगे आपण कट करून ठेवलेले ना, ती अशी कपड्याने पुसून मग आपल्याला हे थोडेसे असे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. असे थोडेसे शॅलो फ्राय करायचे आहेत, म्हणजे असे हलकेसे भाजून घ्यायचे, थोडासा कलर चेंज होईपर्यंत. हे तुम्ही पाहू शकता, थोडासा कलर चेंज झालेला आहे. आता हे साईडला काढून घेऊया. आणि त्याच कढईमध्ये आता 3 टेबलस्पून ऑइल टाकून मग गरम झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये थोडंसं 1 टेबलस्पून राई आणि जिरा अर्धा टेबलस्पून आणि थोडी कढीपत्त्याची पानं, आणि मी इथे मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला, तो बारीक चॉप करून टाकायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं लालसर होईपर्यंत ते परतून घ्यायचं. आणि मग ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, म्हणजे मीठ टाकल्यानंतर कांदा पटकन शिजून निघेल. तर आता इथे कांदा व्यवस्थित शिजलेला आहे. आता इथे काही आपले जे घरचे मसाले आहेत ना ते टाकायचे, जसे हळद पावडर, धणा पावडर, थोडीशी लाल मिर्च पावडर, आणि इथे मी गोडा मसाला घेतलेला आहे 1/2 टेबलस्पून. आता हे व्यवस्थित चम्मचने एकदा फिरवून घेऊया. आणि मग याच्यामध्ये जो आपण वाटण तयार केलं तो वाटण याच्यामध्ये टाकून घेऊया. आपल्या मिक्सर ग्राइंडमध्ये थोडासा वाटण तर चिटकलेलाच असतो, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मग ह्याच्यामध्ये टाकूया थोडंसं, आणि हे एकदा फिरून घेऊया. त्याच ग्राइंडमधलं पाणी आपल्याला वापरायचं आहे. आता हे व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आणि आता व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी लागणार आहे. तर पाणी आपल्या मिक्सर ग्राइंड जोपर्यंत तो मसाला पूर्ण निघत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्सर ग्राइंडमधलंच पाणी टाकायचं आहे. म्हणजे मी इथे टोटल 1.5 ग्लास पाणी वापरलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे, जेवढं पातळ पाहिजे तेवढं आपल्याला पाण्याचा इथे वापर करायचा. आणि आपल्याला हे पण लक्षात घ्यायचं आहे, आपलं वांगं किती प्रमाणात शिजेल त्याच्याप्रमाणे आपल्याला इथे पाणी टाकायचं. आता इथे मी 2 मिनटासाठी झाकण लावून ठेवलेलं ऑइल सुटेपर्यंत. आता तुम्ही पाहू शकता 2 मिनटं झाले, त्याने ऑइल असं वरती सुटलेलं, म्हणजे आपला मसाला असा व्यवस्थित शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी अजून टाकायचं आहे. पहिला आपण वांगी टाकून घेऊया.
जी आपण थोडी भाजून घेतलेली तेलामध्ये ती टाकून घेऊया वांगी आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया या मसाल्यामध्ये. आणि मग जेवढं आपल्याला पाणी पाहिजे, आता इथे खूपच घट्ट वाटतं आहे तर याच्यामध्ये आपल्याला आपण अजून थोडं पाणी टाकणार, म्हणजे 1.5 ग्लास पूर्णपणे माझं पाणी याच्यामध्ये गेलेलं आहे टोटली. तर तुम्ही पण तुमच्याप्रमाणे जेवढं वांगे आपल्याला शिजतील आणि जेवढं तुम्हाला घट्ट पाहिजे असेल, जेवढं पातळ पाहिजे असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी इथे घ्यायचं आहे. आणि पाणी तुम्ही गरम टाकलात तर खूपच चांगलं आहे, तर गरम पाण्याचा वापर करा. पहिला मिक्सर ग्राइंडमधला पाणी, नंतर गरम पाणी वापरा. तर आता इथे मी झाकण लावून इथे 7 ते 8 मिनटासाठी ठेवलेलं. तर तुम्ही पाहू शकता आपलं मस्तपैकी वांगं असं शिजलेलं आहे. वांगं शिजलं की तुम्हाला कळेलच, असं नरम झालेलं असतं आणि एकदम छोटं झालेलं असतं. तर तुम्ही पाहू शकता आपलं वांगं असं मस्तपैकी शिजलेलं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी तर बरोबर आहे. एवढं तर घट्ट आपल्याला पाहिजे, एकदम पातळ पण नाही आणि एकदम जास्त घट्ट पण नाही. तर इथे आपलं वांगं पण शिजलेलं आहे. वरून थोडी कोथिंबीर गार्निश करून आता हे भाकरीबरोबर मस्तपैकी चमचमीत खाण्यासाठी तयार आहे. तर मंडळी, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी डीप होम किचनला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.